आणि यानंतर बातमी भाज्यांसंदर्भातली। मोसमी पाऊस यंदा लांबलेला आहे, त्यामुळे राज्यातल्या भाज्यांची आवक अचानक मंदावली आहे। त्यामुळे भाज्यांचे दरही कडाडलेले असून टोमॅटोचा दर थेट 80 रुपये किलोंवरती गेलाय। इतकंच नव्हे तर कारलं, दोडकं, फ्लॉवर, तोंडली हे 80 रुपये किलो, भेंडी 70 रुपये किलो, मिरची 70 रुपये किलो, मेथीची एक जुडी 40 रुपये, कोथिंबीर 25 रुपये जुडी, लसूण 160 रुपये किलो इतका भाव आहे। इतर भाज्या महागलेल्या असल्या तरी कांद्याचे भाव गडगडलेले असून कांदा केवळ 10 रुपये किलोनं उपलब्ध आहे। भाज्यांचे भाव कडाडल्यानं सर्वसामान्यांचं बजेट मात्र पार कोलमडून गेलंय। तर भाज्यांचे वाढलेले दर आणि सर्वसामान्यांचं कोलमडलेलं बजेट याचा आढावा घेतला नाशिकहून आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। मालाची आवकच नाही साहेब, पाणी नाही। शेतकरी अंड्याने पाणी भरतोय, तो शेतकरी 1200 रुपये जाळी देतोय तरी पैसे होत नाही व्यापाऱ्यांचे। वर्षापासून पाऊस नाही, शेतकरी काय करणार आहे? व्यापारी करू शकत नाही, काही बोलू शकत नाही। हा, भाजीपाला जर एवढा महाग झालेला आहे, मग जनता काय खाणार आहे? भाजीपाला महाग होण्याचं कारण काय हे आपल्याला समजलं पाहिजे। मार्केटमध्ये माल भरपूर येतोय, पण एवढं काय महागडं असतं तिथे? पाऊस नसल्यामुळे भाज्या इतक्या महाग झालेल्या आहेत की आता घरी भाज्या कुठल्या न्यायच्या, कुठल्या म्हणजे हा प्रश्न आहे। खूप अतिशय भाज्या महाग झाल्यामुळे पूर्ण बजेट कोलमडलेलं घरचं। कुठल्याही परिस्थितीत भाजी तर घ्यावाच लागणार, पण भाव वाढले तरी भाजी घ्यावाच लागणार आणि भाज्यांचे भाव अक्षरशः गगनाला भिडलेले। भाज्या आम्ही घेतच नाहीये जास्त करून। तर एकंदरीत ग्राहक पण हेच सांगतायत की भाज्यांचे भाव एवढे वाढले आहेत, त्यामुळे ते आम्हाला घेणंही परवडत नाहीये। लवकरात लवकर जर पाऊस पडला तर भाज्यांचे भावही स्वस्त होतील असंच बनायला हवंय। कॅमेरामॅन किरण कटरसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।